आपला नेक्स्ट स्टॉक आहे आजचा HFCL. ओके, HFCLचं जर आजची प्राईस बघितली, डिलिव्हरेबल क्वांटिटी फारच कमी आहे 32%, आणि डिलिव्हरेबल पर्सेंटेज कमी आहेत 32%, आणि क्वांटिटी 35,82,000. ओके, सो आपण आता चेक करू HFCL. तर HFCL जर बघितलं आपण, इथे शॉर्टची लिक्विडिटी होती. HFCL हा स्टॉक विकली टाईम फ्रेममध्ये याने सेल साईड लिक्विडिटी घेऊन बुलिश चेंज देऊन हायर आय फॉर्मेशन केलेलं आहे. ओके, आणि क्लोजिंग पण वर आलेली आहे. सो याचा अर्थ आपला जो स्टॉप लॉस राहील हा 51.55चा राहील. आणि आपण हा लिक्विडिटी पॉईंट कन्सिडर केला आहे का, कारण याने इंटरनली सगळी लिक्विडिटी स्वीप केली होती, म्हणून आपण याला इथे लिक्विडिटीचा पॉईंट कन्सिडर करतो आहे. सो बॉटम म्हणून हा जो पॉईंट असेल हा याचा लॉंग लिक्विडिटीचा पॉईंट असेल. इथे लिक्विडिटी लॉंग. सो ही प्राईज येते ऑलमोस्ट 61.5 रुपीज. सो HFCL 61.5च्या खाली घ्यायला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून काही हरकत नाही आहे, कारण मागेही याचं स्ट्रक्चर असंच होतं. याने बरेचसे चेंजेस केले होते. इथे याने बुलिश कंटिन्युएशनचा सेटअप दिल्यानंतर इथे एकदा आला, हायर आय फॉर्मेशन इथे नव्हतं झालं, म्हणून हायर आय फॉर्मेशन इथे झालं. तेव्हा याची मॅक्स लिक्विडिटी इथे होती, तेव्हा 9 रुपयाला होता. तर बुलिश कंटिन्युएशनमध्ये तेव्हा स्टॉप लॉस होता 6.9 ऑलमोस्ट हा, आणि इथे आपण लॉंग करू शकत होतो. सेम सेटअप इथे तयार होतो आहे आता लिक्विडिटी लॉंगचा. सो आता वेट करू 61.5च्या खाली जर आपल्याला इथे लॉंगचा चान्स मिळाला, तर स्टॉक जर आला तर आपण इथे इक्विटी घेऊन ठेवूया. आजची डेट इथे मार्क करून ठेवतो. सो ॲनालिसिस केलेला दिवस आपल्याला लक्षात राहील.